बातमी येवल्यातून। येवल्याचे ग्रामदैवत महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी असे त्रिगुणात्मक रूप असलेल्या जगदंबा मातेच्या यात्रा उत्सवाकरिता येवल्यातील कोटमगाव मंदिर व्यवस्थापन सज्ज झालंय आणि या मंदिर परिसरात 3 ते 4 हजार भाविक बसतील आणि अशी व्यवस्था आता करण्यात आली आहे। मंदिर परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले, तर भाविकांना नवरात्र काळात दर्शन घेता येईल याकरिता देवीचं मंदिर 24 तास खुलं राहणार असून शेकडो स्वयंसेवकांची व्यवस्था देखील करण्यात आली आहे। दरम्यान याबाबत मंदिर ट्रस्टचे पदाधिकाऱ्यांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी नरेंद्र पटावे यांनी। पाहूयात। महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी असे त्रिगुणात्मक रूप असलेल्या जगदंबा मातेच्या मंदिरात आपण आलेलो आहोत। आपण बघू शकता की माझ्या मागे नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा मातेच्या व्यवस्थापनाच्या वतीने सर्व पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे। आकर्षक अशी विद्युत रोषणाईसह आकर्षक असा कलर देखील या मंदिरावर देण्यात आलेला आहे। आपल्या सोबत याच मंदिर व्यवस्थापनाचे काही पदाधिकारी, काय सांगाल की नवरात्र उत्सवाला कशा पद्धतीने तयार केलेले आणि मंदिर कसे खुले राहणार आहे भाविकांच्या दर्शनासाठी? प्रथमतः जगदंबेचा शारदीय नवरात्र उत्सव 3 ऑक्टोबर 2024 ते 12 ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये संपन्न होत आहे। या यात्रेसाठी तिन्ही जिल्ह्यांमधून, संपूर्ण महाराष्ट्रामधून भाविक येत असतात। भाविकांची जेणेकरून गैरसोय होणार नाही, किंबहुना दर्शन सुलभ व्हावं म्हणून ट्रस्टने अनेक उपक्रम हाती घेतलेले आहे। दर्शन बारी रांगेची निर्मिती केलेली आहे, नारळ फोडण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे। त्याच्यानंतर आमच्याकडं आमचे कर्मचारी आणि तसेच हंगामी कर्मचारी 100 ते 125 असतात आणि अनेक सेवाभावी संस्था मदत करतात। ट्रस्टच्या वतीनं मंदिर 24 तास खुलं राहणार आहे। भाविकांची पूर्णपणे आम्ही काळजी घेतो। भाविकांनी एकदा तरी या जगदंबेच्या दर्शनासाठी यावं आणि आई जगदंबेचा आशीर्वाद प्राप्त करावा ही ट्रस्टच्या वतीने मी विनंती करतो। आपल्या